मॅच क्रमांक 4 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाटील नेटवर्क या लाईव्ह टेलिकास्ट वरती जुळलेल्या प्रेक्षकांना देखील करूया आपण दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागतम. एक दर्जेदार लाईव्ह टेलिकास्ट म्हणून ज्यांची ओळख लाईव्ह जर बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने सामना होतोय. सुरुवात दोन्ही देखील संघांना देऊया. कॉम्बॉक्स मधनं खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावर मात्र वेगवान चेंडू होता. यष्टीरक्षक बीट झालेत आणि चेंडू मात्र सरळ लॉंग स्ट्रॉक बाउंड्रीच्या पलीकडे पंचाचा सिग्नल. चौकार 4. आशिष आणि धन्यवाद डिसे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका साईडला आशिष, त्याच्या सोबतीनं सुमित गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज पाहतो मिस्टर गौतम. गौतमच्या पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी मात्र चौकार आला गेला. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती सज्ज होईल. चेंडू क्रमांक 2 घेऊन गौतम टू आशिष. हे पाटील चांगले रंगणार मैदानावरती. यावेळेला वेगवान चेंडू होता सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चेंडू ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली या ठिकाणी मिस्टर गौतम ह्याच्या माध्यमातून. दोन फलंदाज मैदानाचे आपण पाहतो. एका साईडला आशिष आणि त्याच्या सोबतीनं सुजित. त्यांचं होम ग्राउंड या मैदानावरती सातत्याने ते प्रॅक्टिस करत असतात. त्यांना अनुभव आहे या मैदानावरचा. याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि फळीमध्ये नाही संपर्क. निर्धाव चेंडू डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती चौकार, तदनंतर 2 चेंडू मात्र सलगचे डॉट स्वरूपातील येत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय गोलंदाज मिस्टर गौतम यांच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर देखील न डगमगता चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि या ठिकाणी पाठची मागणी खेळाडूंच्या माध्यमातून करण्यात आली. पहिलं षटक पिवंत षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. या ठिकाणी आपण 2 षटक पॉवर प्लेचे पाहतोय. पहिल्या षटकामागे 3 खेळाडू बाहेर, दुसऱ्या षटकामध्ये देखील 3 खेळाडू 30 सेकंदच्या बाहेर सजवण्यात येतात. याला फुलटॉस बॉल ऑन साइडला. फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिली आणि चेंडू मध्ये सरळ 1 बाउन्स ओव्हर दी रोप. हा येतोय पुन्हा एकदा चौकार 4. चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून दाखवला जातो. फुलटॉस बॉल होता. फ्लिक ऑफ दी रेस, फ्लिक ऑफ दी शॉट ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीनं फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिली आणि चेंडू मध्ये सरळ मिड विकेटला 4 धावांकरिता. चार बॉलचा केस समाप्त झाला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूवरती दुहेरीची सरासरी या ठिकाणी मेंटेन ठेवली गेली. बॅटिंग करत असताना बॅटिंग करणारी टीम. यावेळेला तो फुलटॉस बॉल होता. पंचाकडे लाऊड अपील, परंतु पंचा या ठिकाणी इंटरेस्टेड नाही आहेत. सिंगल रन आणि सिंगलच्या मधून पुन्हा एकदा धावफलक आकार गेल. धावफलकावरती धावा 9 या अंकावरती. 9 रन ऑन दी बोर्ड. पंचाकडे आशेने पाहत होते की पंच मात्र आउट देतील की काय, परंतु पंचाने सांगितलं की मात्र चांगल्या टप्प्यावरती चेंडू जरूर आहे परंतु बाहेर आहे. लेगबाईच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र सिंगल परिपूर्ण होत असताना पाहायला मिळतो. 9 धावा धावफलकावरती अंतिम चेंडू पहिल्या षटकातील बाकी. पिवंच्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. पंचांच्या उजव्या बाजूनं थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना केली गेली. या साईड या ठिकाणी आपण पाहतोय एका साईडला राईट आर्म बाटा, दुसऱ्या साईडला लेफ्ट आर्म बाट. हे कॉम्बिनेशन या ठिकाणी जपलं गेलं बॅटिंग करणारी टीम. स्वराज चेकिंग प्रथम बॅटिंग करत असताना या ठिकाणी अंतिम चेंडू देखील डॉट स्वरूपातील पाहायला मिळतो. षटक संपले गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात तब्बल 9 या अंकांवरती. 6 षटकाचे सामने आपण पाहतोय. 4 गोलंदाज यूज करण्यात येतील. एक गोलंदाज 2 षटक टाकू शकतो. दुसरा गोलंदाज देखील 2 षटक टाकू शकतो. तदनंतर मात्र एक गोलंदाज 1 षटक टाकू शकतो. अशा पद्धतीनं 4 गोलंदाज कंपल्सरी यूज या स्पर्धेमध्ये आपल्याला करावाच लागतील. 6 षटकाचे सामने आपण पाहतोय. आता दुसऱ्या षटकाला होतोय सुरुवात. दुसरा षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वरती हेमंत भोईर या ठिकाणी सज्ज होईल. स्ट्राईक एन वरती फलंदाज आपण पाहतोय मिस्टर आशिष. त्याच्या पाठमधला 2 चौकार 9 या अंकांवरती तो खेळत असताना पाहायला मिळतो. 5 बॉलचा सामना त्याने केला गेला.
त्यातनं मात्र सुमितने आता परत एका चेंडूचा सामना केला. एका चेंडू मागे टॉट बॉलने तो खेळतोय. दुसरा षटक होतो सुरुवात दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल या डिगामध्ये दांडी गोल केली गेली आहे. पतंग विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतं. फलंदाज क्लीन बोल्ड विकेट डाऊन फर्स्ट. वेलकम बॅक. पुणे एकदा सहर्ष स्वागत. जाऊया बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी मात्र त्रिफळाचित केला गेला. फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरले गेलेत मिस्टर हेमंत. ह्या गोलंदाजाच्या माध्यमातून आता पाहूया दुसऱ्या षटकातील दुसरा बॉल घेऊन पुणे एकदा गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी सज्ज होत असताना पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीनं ग्राफिक या ठिकाणी स्कोरबोर्डचं पाहायला मिळते. ज्या टीमचा मात्र कलर असेल त्या टीमच्या कलरने या ठिकाणी ग्राफिक पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून टाकण्यात आलं. चांगल्या पद्धतीनं लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेला कव्हर अप करत असताना यावेळेला चेंडूला सोडून दिलं. लेग स्टंपच्या बाहेर आहे पण आम्हाला दर्शवत असताना पाहायला मिळतील सिंगल रन आणि सिंगलच्या मध्ये फुल कव्हर डबल फिगर 10 अंकांवरती. या ठिकाणी मात्र आदरणीय सन्माननीय मुकेशजी दुई सरांचं मात्र शुभ आगमन देखील करूया स्पर्धेमध्ये. हार्दिक हार्दिक स्वागतम. आदरणीय सन्माननीय संकेतजी सावंत सरांचं देखील शुभ आगमन होतं त्यांचं देखील करूया स्पर्धेमध्ये. हार्दिक हार्दिक स्वागतम. यावेळेला अप्पर कट चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतो. चेंडू मात्र पॉइंटला सलामी देणारा चौकार सुजितच्या पाठमधनं नेत्रदीपक 4. यावेळेला तो फटका फसलाय. मिस टायमिंग चेंडूच्या खाली यष्टी रक्षक या ठिकाणी पाहायला मिळतो. परंतु मात्र सूर्याचे किरण या ठिकाणी मात्र डोळ्यावरती पडले गेले त्याच्यामुळे मात्र नशिबाची साथ या ठिकाणी फलंदाज सुजितला मिळत असताना मैदानावरती आपण पाहतोय. जर मात्र गॉगल डेफिनेटली घातला असता तर हा झेल परिपूर्ण झाला असता. परंतु या ठिकाणी मात्र गॉगल घातला नाही त्याच्यामुळे मात्र डोळ्याची किरण डोळ्यावरती पडली गेली आणि मात्र नशिबाची साथ या ठिकाणी मात्र फलंदाजाला मिळत असताना मैदानावरती आपण पाहतोय सिंगल रन या ठिकाणी परिपूर्ण होतोय. यावर मात्र यॉर्कर पद्धती चेंडू चांगला टप्पावर त्या चेंडू टाकला गेला. निर्धाव चेंडू टॉटबॉल. धावफलक स्थिरायला धावफलकावरती धावा पण पाहतोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 अंकांवरती 16 रन ऑन द बोर्ड. अंतिम चेंडू या वेळेला बॅटची इनसाइड हे चेंडू मात्र बोऱ्यासारखा फिरत असताना 22 एकेच्या मातीच्या खेपट्टीवरती या ठिकाणी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू डॉट बॉल. षटक संपले गेले. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 16. 1 विकेट गमावला गेलाय. बॅटिंग करत असताना बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय स्वराज्य किंग. फिल्डिंग करण्यात असताना संघ मैदानाची पाहायला मिळतोय सह्याद्र सुपरस्टार.
हॅलो. हॅलो. या ठिकाणी मात्र वैदिकाचं दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर गौतम. पहिलं षटक व्हेरी इकॉनॉमिकल टाकलं होतं, फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केले होता. तोच गोलंदाज या ठिकाणी पुढे एकदा गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय पाहुणे दिनेश दादा पवार यांनी याचे मंचावर स्थानापन्न व्हायचे, तसेच संकेतजी सावंत यांनी देखील मंचावर यायचं आहे. तुमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. राहुलजी पाटील आपण देखील यायचे, ग्रामपंचायत सदस्य खेरेपाडा. छत्रपती प्रतिष्ठान आयोजित मराठा प्रीमियर लीग बोईसर 2026 या लीगचे अध्यक्ष प्रफुल्ल तानाजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धेचं आयोजन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. तसेच उपाध्यक्ष प्रशांतजी गवाळे यांनी देखील यायचे मंचाजवळ. प्रशांतजी गवाळे. संदीपजी काशी सरांना विनंती करतो की त्यांनी दिनेशदादा पवार यांचं स्वागत करायचं आहे. तसेच संकेतजी पाटील यांचं देखील स्वागत आपण करायचं आहे. संकेतजी सावंत यांचं देखील स्वागत करायचंय. प्रशांत दादा गवाळे यायचं प्लीज. या स्पर्धेसाठी ज्यांनी बहुमूल्य योगदान दिलं असे आमचे सर्व सहकारी मान्यवर आणि मान्यवरांचं आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच या स्पर्धेसाठी अथाग 4-5 दिवस मेहनत घेणारे आमचे CS पाटीलचे सर्व चिन्मयजी पाटील यांचे देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच महेशजी नागणे आपण देखील मंचावर यायचं आहे, आपले देखील हार्दिक स्वागत आहे. संघाचे स्वराज्य किंग संघाचे संघमालक महेशजी नागणे. राकेशजी यादव यांनी देखील मंचावर यायचे, स्थानापन्न व्हायचंय. तुमचं देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेची संकल्पना प्रत्यक्षात आमचे उपाध्यक्ष प्रशांतजी गवाळे यांनी प्रफुल्ल दादा यांनाही मांडली. त्यानंतर या स्पर्धेचे संपूर्ण प्लॅनिंग आणि आयोजन नक्कीच करण्यात आलं. कमिटी मेंबर्सनी खूप सहकार्य केलं. किशोर कदम संकेत सावंत यांचं स्वागत करायचंय. आमच्या कमिटी वतीने आपल्या सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात येईल. राहुलजी पाटील यांचं देखील स्वागत करण्यात येते. मी विनंती करतो की चिन्मयजी पाटील यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. चिन्मय पाटील राहुल पाटील यांचं स्वागत करायचं आहे. ग्रामपंचायत सदस्य आहेत, चांगलं असं काम त्यांच्या वॉर्डमध्ये ते दरवेळेस करत असतात. त्यांचे एक ब्रीद वाक्य आहे, कोणतंही काम असेल तर ते पहिले हजर असतात. कुठलंही स्वच्छता किंवा स्वच्छता काम असलं की ते प्रथम तिथे वॉर्डामध्ये हजर असतात. आणि त्यांचे राकेश यादव यांचं स्वागत प्रशांतजी गवाळे करतील, आमच्या कमिटी लीगचे उपाध्यक्ष. फेसबुक व्हॉट्सअपवर कोणतंही काम झालं आपल्या वॉर्डात तर राहुल पाटील यांचा एक मेसेज असतो, आम्ही सदैव तुमच्या सेवेत आहे आपलाच राहुल पाटील. हा त्यांचा एक ब्रीद वाक्य आहे.
तसेच लकी पेंटरचे सर्व अनिकेतजी मेहर आपणास देखील स्वागत आहे. तसेच ईश्वरजी माचे आमचे सहकारी मित्र यांनी देखील मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. स्कोर स्कोर प्लीज. 3 ओव्हर 23 धावसंख्या. चला मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप करायचं आहे. बरेच आज फायनलचे सामने खेळवायचे आहेत. आमचे स्वराज्य किंग्सचे संगमालक सागर चव्हाण यांचे बंधू विशालजी चव्हाण यांचे देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. तसेच महेशजी पटेल यांचे देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. छत्रपती प्रतिष्ठान आयोजित मराठा प्रीमियर लीग बोईसर 2026 आयोजन आपल्याला पाहायला मिळते. उपाध्यक्ष प्रशांतजी गवाळे आणि अध्यक्ष प्रफुल्लजी तानाजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन आपल्याला क्रांतीवीर बिरसा मुंडा मैदान खेरेपाडा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतंय. चांगलंच आयोजन आपल्याला पाहायला मिळते. चांगलं भगवमय वातावरण. या वातावरणामध्ये चांगली अशी क्रिकेटचे सामने आपल्याला सी लीगच्या माध्यमातूनच नक्कीच पाहायला मिळतील. ए आणि बी ग्रुपचे हे 2 ग्रुप केले होते. त्यामध्ये ए ग्रुपमध्ये संघमालक प्रफुल्लजी चव्हाण यांचा संघ भवानी फायटर पाहायला मिळतोय. तसेच देवेशजी देशमुख यांचा संघ सह्याद्री सुपरस्टार पाहायला मिळतोय. तसेच हिंदवी तसेच छत्रपती चॅम्पियन्स यांचा सुजित सावेकरांचा संघ पाहायला मिळतोय. तसे केसरी किंगचे ओनर्स प्रदीपजी मस्कर सर आपल्याला नक्कीच पाहिजे. तसे हिंदवी लायन्स या संघाचे शैलेशजी पाटील नक्कीच पाहायला मिळते. तसेच मराठा लायन्स संघाचे कंटिन्यू टू कॉमेंट्री. वेलकम बॅक. पुणे एकदा सहर्ष स्वागत. जाऊया बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने. 3.1 चा खेळ समाप्त. फलकावर धावा 27-27 रन ऑन द बोर्ड. विकेट 1. एक विकेट गमावला गेला बॅटिंग करत असताना स्वराज्य किंग या टीम कडनं. यावर पंचांचा इशारा. हा चेंडूमध्ये अवंतर आहे. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव या ठिकाणी धावफलकावरती ऍड. धावफलकावर धावा 28-28 रन ऑन द बोर्ड. पुणे एकदा गोलंदाजाला आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होवा लागेल. चेंडू क्रमांक 2 घेऊन जेव्हा डान्सिंग डाऊन द ट्रॅक पावलांचा वापर या ठिकाणी केला होता, परंतु चेंडू आणि फळीमध्ये नाहीये संपर्क. निर्धाव चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. येणाऱ्या 4 बॉल मागे गोलंदाज हेमंत भुईर या गोलंदाजाला. यावेळेला अल्टी पलटी पाठची इनसाइड ए. चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्राला मान वंदन करणारा सुजितच्या पाठमधला नेत्रदीपक चौकार 4. याही वेळेमध्ये बॉल हवेमध्ये तरंगत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वड कॅच. अप्रतिम दर्जेदार नेत्रदीपक. मराठा प्रीमियर लीग मधील सर्वाधिक उत्कृष्ट झेल या ठिकाणी टिपल्या गेल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. गुड कॅच. फलंदाज बाद. विकेट डाऊन. या ठिकाणी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतो मिस्टर शिवम.
यावर यॉर्कर चेंडूचा चेंडू मात्र मिड विकेटला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला स्टॉप करते तोपर्यंत सिंगल रन या ठिकाणी परिपूर्ण होत आहे. सिंगलच्या मधनं धावफलकावरती धावा पुन्हा एकदा आकार गेला. धावफलकावरती धावा पण पाहतोय 33 रन ऑन दी बोर्ड. 33 धावा धावफलकावरती. 33 धावा हा आकडा हार्दिक पांड्या यांचा पाहायला मिळतोय. त्यांची जर्सी फलकावरती रोल केली गेली. प्रथम बॅटिंग करत असताना बॅटिंग करणारी टीम स्वराज किंग यांच्या माध्यमातून याही वेळेला बॅकफूट लागले. त्यामध्ये फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिली. सिंगल रन पुन्हा एकदा परिपूर्ण होतं. सिंगलच्या मध्ये धावफलकावरती धावा पण पाहतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा. पाचव्या षटकात होत सुरुवात. 5व्या षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज मार्क वरती सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल स्लोवर चेंडू होता. सरळ चेंडू मध्ये यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल निर्धाव चेंडू होतो. सुरुवात डॉट बॉल. 5वं षटक हाताळण्याकरिता सिद्धू चव्हाण या ठिकाणी गोलंदाजी करण्याकरिता सज्ज. स्ट्राईक एन वरती विशाल पाहायला मिळतो बॅटिंग साठी. या वेळेला अप्रतिम चेंडू वेगवान चेंडू होता. ऑफ स्टंपला देखील मारा केला आणि सरळ चेंडू मध्ये यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. निर्धाव चेंडू आणखीन एक डॉट बॉल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहायला मिळतो मैदानावरती सिद्धू यांच्या माध्यमातून. वन्स अगेन फुलटॉस स्वरूपातील बॉल होता. चेंडू मध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाठला करता परंतु चेंडू मात्र थांबणार नाहीये. या मैदानाची आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू मात्र सरळ एक्स्ट्रा कव्हरला सलामी देणारा चौकार 4. चौकार येत असताना पाहायला मिळतो. चौकारच्या मध्ये धावफलकावर 38 रन ऑन दी बोर्ड. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. डान्सिंग डाऊनचा एक पावलांचा वापर केला. पुणे एकदा त्या दिशेने मागच्या बॉलची कॉपी आणि पेस्ट या ठिकाणी पाहायला मिळतो. परंतु या ठिकाणी 2 धावा मिळतील. मागच्या बॉलवरती चौकार आला होता परंतु या ठिकाणी गोलंदाजाने क्षेत्ररक्षक तैनात केलं होतं. चांगला चेंडू आणि 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2च्या मध्ये धावफलकावर धावा 40 रन. अजूनही मात्र या षटकातील 2 बॉलचा खेळ येणं बाकी. यावाला डान्सिंग डाऊन द ट्रॅक पावलांचा वापर केला आणि सरळ चेंडूला फेकून दिला. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. मराठा प्रीमियर लीग चौकार 4. याही वेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक पावलांचा वापर करतो. चेंडू मात्र एका धावांकरिता या ठिकाणी ट्रॅव्हल होईल. षटक संपले गेले. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 45 रन ऑन दी बोर्ड. 45 धावा धावफलकावरती. 5 षटक संपले गेले. 2 विकेट या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीनं 5 षटक या ठिकाणी टाकले गेलं. अंतिम षटक डेट ओव्हर स्पेशली पाहूया. अंतिम षटकाकरिता कुठल्याही गोलंदाजाला या ठिकाणी मात्र प्राधान्य दिलं जाईल. एकच इन आपण खेळत असताना पाहायला मिळतात. पंचेचाळीस धावा धावफलकावरती. 45 रन ऑन दी बोर्ड. प्रत्येक षटकामागे 11-11ची सरासरी या ठिकाणी मेंटेन ठेवली गेली. बॅटिंग करत असताना बॅटिंग करणारी टीम स्वराज किंग. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी संघ आपण पाहतो मैदानावरती सह्याद्री सुपरस्टार. नावाप्रमाणे त्यांना कामगिरी करावी लागेल. स्टार बनावा लागेल गोलंदाजीमध्ये. यावाला सफल झाले. हुक केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय. आउट ऑफ दी पार. हा येतोय षटकार की चौकार. या ठिकाणी पंच प्रेक्षकांना विचारतात की एक्झॅक्ट हा चेंडू मात्र 6 धावांकरिता
ट्रॅव्हल झालाय की मात्र चौकार आहे करिता. आणि या ठिकाणी मात्र षटकार 6. अंतिम षटक डेट ओव्हर स्पेशली आणि डेट ओव्हरला सुरुवात झाली. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती ठोकलाय फलंदाज विशालने षटकार. $51 रन ऑन दी बोर्ड. 51 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मेहुलचं केलंय फलंदाज विशालने स्वागत 7 धावेने आणि 6च्या मध्ये धावफलकावर धाव. 51 रन ऑन दी बोर्ड. 51 धावा धावफलकावरती. 2 विकेट गमावल्या गेल्या. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना मैदानावरती विशाल. दुसऱ्या बाजूने शिवमला पण पाहतोय. विशालने आतापर्यंत 13 चेंडूचा सामना केला. 13 चेंडू मागे 21 या अंकांवरती खेळतोय. तदनंतर मात्र शिवमने आतापर्यंत एका चेंडूचा सामना केला. एका चेंडू मागे 1 धावांवरती तो खेळतोय. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना मैदानावरती 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. स्वतःला आणि संघाला सावरत असताना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज मार्क वरती सज्ज होईल. चेंडू क्रमांक 2 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती. यावाला सरळ बॅटचा वापर केला. डाऊन डी ग्राउंड. डीप मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र सरळ सीमारेषा पलीकडे. मायबाप प्रेक्षकांना दुपारच्या सत्रामध्ये मान वंदन करणारा हा येतोय मराठा प्रीमियर लीग चौकार. गुड शॉट. याही वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. गुड शॉट. पुन्हा एकदा पाहायला मिळतो. सरळ चेंडूला फेकून दिला आउट ऑफ दी पार. विशाल ब्रँडचा ब्रँडेड क्वालिटी मराठा प्रीमियर लीग षटकार. तीन बॉल मध्ये 3 षटकार. या ठिकाणी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेचत असताना पाहायला मिळतो. विशाल ऑन फायर. या वेळा चांगला चेंडूचा समरी डिलिव्हरी. या ठिकाणी निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुमेश पहिल्या बॉलवरती षटकार. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि चौथ्या चेंडू टॉट स्वरूपातील पाहायला मिळतो. अशा पद्धतीने 4 बॉल मध्ये गोलंदाजाने तब्बल धावा खर्च केल्यात. मैदानावरती 16 धावा. यावेळेस सरळ बॅटचा वापर केला. चेंडू मध्ये लॉक ऑनला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिस फिल्डिंग झाली. सिंगल होते. एका सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि 2च्या मधून धावफलक पुन्हा एकदा आकार घेतला. धावफलकावरती धावा पण पाहतोय. 63 रन ऑन दी बोर्ड. पहिल्या 5 षटकामागे 45 धावा होत्या. तदनंतर मात्र या 5 बॉल मध्ये तब्बल धावा 18 आल्या गेल्यात. अंतिम चेंडू अजूनही या षटकातील या डावातील येणं बाकी. सरळ बॅटचा वापर केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. या ठिकाणी चांगला झेल रनिंग झेल कॅरी केला गेला आणि फलंदाज कॅच आउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतो. विशाल बॅक टू डगआउट. 63 धाव धावफलकावरती आणि 64 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलंय. 36 बॉल मध्ये 64 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. चला या ठिकाणी जेवणाची देखील सुव्यवस्था झालेली आहे. सर्वांनी मात्र जेवणाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती अभिषेकांच्या माध्यमातून करतोय. या ठिकाणी जेवणाचा सर्वांनी आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती या स्पर्धेच्या माध्यमात आपल्याला करतोय. नेक्स्ट मॅच बोथ टीम टॉसडिया. या पुढे होणारा सामना आपण 2 संघामध्ये पाहणार आहोत. एका साईडला छत्रपती चॅम्पियन्स त्यांच्या विपक्ष संघ हिंदवी रॉयल्स. चला दोन्ही टीम आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आणि कृपया करून आपण टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करण्यासाठी यायचं आहे. चला छत्रपती चॅम्पियन संघ टॉसडिया. आपला अपोजिट संघ हिंदवी रॉयल्स या टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यात देखील करूया स्पर्धेमध्ये
हार्दिक स्वागतम. चला या ठिकाणी आयुष्यकांच्या माध्यमातून सूचना आलाय जेवणाची मात्र सुव्यवस्था झालेली आहे. सर्वांनी मात्र जेवणाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. चला या ठिकाणी माझं जेवणाचं मात्र सर्वांनी स्वाद घ्यावा ही नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. अरे दिवंडी दिवंडी पेटवा, तोफांचा गजर होऊ द्या, साऱ्या साऱ्या जगाला कळू द्या, सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आला. चला दोन्ही टीम आपला एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी मात्र लवकरात लवकर यायचं आहे आपल्याला विनंती करतोय. वेलकम बॅक. पुणे सहर्ष स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, खेळाडू वर्गांचं, मान्यवरांचं, पाटील नेटवर्क या युट्यूब चॅनलवरती जुळलेल्या प्रेक्षकांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागतम. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात उत्सव बापराव बोईसर चांगल्या पद्धतीनं प्रत्येक क्षणचित्र या ठिकाणी मात्र कॅमेऱ्यामध्ये कैद करत असताना पाहायला मिळतील. त्यानंतर आपलं मात्र डिजिटल स्कोरर, डिजिटल ऑपरेटर आमच्या जवळचेच मित्र आकाश बापराव बोईसर चांगल्या पद्धतीनं काम करत असताना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी टॉसची परिपूर्ण केली गेली आणि छत्रपती चॅम्पियन्स संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारण्यात आमंत्रित केलं हिंदवी रॉयल्स या टीमला गोलंदाजी करण्यासाठी. 64 धावांचं टार्गेट 36 बॉल मध्ये सेट करण्यात आलंय. या ठिकाणी मात्र सामन्याला होतोय सुरुवात. या ठिकाणी मात्र मॅन्युअल स्कोरर आमच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीनं स्कोरिंगची भूमिका पार करत असताना पाहायला मिळतात. आदित्य असतील त्यानंतर मात्र अतुल असतील चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये काम करत असताना. जाऊया आपण बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने. पहिल्या बॉल वरती सिंगल रन, दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी मात्र चौकार येत असताना पाहायला मिळतो फलंदाज हर्षद यांच्या माध्यमातून चौकार येत असताना पाहायला मिळतं. 64 धावांचं टार्गेट मात्र सेट केलंय. पहिल्या 2 बॉल मध्ये 5 धावा या ठिकाणी मात्र गोळा करण्यात आलं. बॅटिंग करत असताना बॅटिंग करण्यात टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा वन्स अगेन बॉलिंग ट्रॅक वरती अरुण सज्ज होईल. चेंडू क्रमांक 3 घेऊन स्ट्राइक एन वरती हर्षद. या लाकू डब्याचा बॉल फटका फसला मिस्टामिंग चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी खूप चांगला झेल कॅरी केला फलंदाज. कॅच आउटच्या माध्यमातून बाद, विकेट डाऊन. या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये दाखल होता. एक्झॅक्ट फलंदाजाला फटका खेळायचा होता अप्पर कट द्वारे, परंतु मात्र बॅटच्या मधोमध चेंडू लागला आणि चेंडू मात्र हवेमध्ये तरंगत होता आणि त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला झेल कॅरी केला आणि फलंदाज कॅच आउटच्या माध्यमातून बाद झाले गेले. पहिला विकेट, पहिला हादरा या ठिकाणी बसला गेला. बॅटिंग करत असताना सह्याद्री सुपरस्टार या संघाला.
नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी या ठिकाणी पाहायला मिळतोय गौतम. 2 मॅच खेळला, 2 इनिंग खेळला आणि 32 धावा त्याने मात्र या स्पर्धेमध्ये बनवल्या गेल्या. तोच खेळाडू पुन्हा एकदा या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती असेल. महत्वाचा खेळाडू आहे, जबाबदारी त्याला खेळ सामन्यामध्ये करावा लागेल आणि कशा पद्धतीने जबाबदारीने खेळ करेल हे पाहणं खूप इम्पॉर्टंट असेल या सामन्यामध्ये. यावेळेला तो मोठा फटका खेळायचा होता. यष्टीराची थोडीशी बीट झाली परंतु कुठलीही धाव या चेंडूवरती मिळणार नाही. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना अरुणच्या माध्यमातून आपण पाहतोय मराठा प्रीमियर लीग 2026 रन संग्राम. यावेळेला ऑन साईडला फटका खेळला. पुन्हा एकदा चेंडू मात्र मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल रन या ठिकाणी परिपूर्ण होईल. सिंगलच्या मधून धावफलक पुन्हा एकदा आकार घेतला. धावफलकावरती धाबा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 अंकांवरती. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील येणं बाकी. P1चा षटक प्रगती पथावरती आपण पाहतो. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली गेली. गोलंदाज अरुणच्या माध्यमातून पहिल्या 2 बॉलमध्ये 5 धावा, तदनंतर 3 बॉलमध्ये 1च धाव करता येईल. एक महत्वाची विकेट टिकली टिपली. याही वेळेला निर्धाव चेंडू, डॉट बॉल. षटक संपले गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळते तब्बल 6. एक विकेट गमावला गेलाय. ज्या टीमची मॅच नाहीये जेवण तयार आहे, जेवून घ्या. ज्या टीमची मॅच नाहीये त्यांनी जेवून घ्या, जेवण तयार आहे. गोलंदाज मार्क वरती या ठिकाणी मात्र सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. याला ऑन साईडला फटका फसलाय की छान आहे. फटका छान आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याला प्रेक्षक म्हणून राहावं लागेल. चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे. मराठा प्रीमियर लीग षटकार 6. त्याला बॉलरने अपडेट होत नाही, दक्षता घ्या. याला पुन्हा एकदा फटका छान केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल रन परिपूर्ण. 2 पॉइंट्सना चेंडूला कॅरी केला जाईल. तोपर्यंत सिंगल रन. सेकंडचा कॉल परंतु या ठिकाणी थ्रो चुकीच्या एंड वरती पाहायला मिळतो. जिकडे सिंगल होते तिकडे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा या ठिकाणी इझिली डन अँड लुक केल्या गेल्यात आणि 2च्या मध्ये धावफलकावरती धावा आपला पाहायला मिळते तब्बल 14 रन ऑन दी बोर्ड. भगमावे वातावरण आपण पाहतोय. चांगली स्पर्धा, नेत्रदीपकाचं आयोजन, मराठा प्रीमियर लीग गर्व आहे या स्पर्धेचं आणि स्पर्धा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. यावेळेला सफल झालं होते. मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडू आणि पॉईंटमध्ये नाही संपर्क. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी, त्यानंतर डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळते. काय कमालीची गोलंदाजी करत असताना गोलंदाज मैदानावरती जितेंद्र कमबॅक केलाय, म्हणायला हरकत नाही. पहिल्या 2 मध्ये 8, त्यानंतर तिसरा बॉल डॉट स्वरूपात पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला आकाशाला गवसणी घालणारा हाय तो षटकार गौतमच्या पाठमधनं. या ठिकाणी ऍक्शन रिप्ले पाटील नेटवर्क अक्षय यांच्या माध्यमातून दाखवलं. यावेळेला ऑन साईडला सफल झाले. हुक केला आणि तब्बल धावा बुक केला त्या चेंडूवरती 6. काय शॉट खेळलाय. 20 धावा धावफलकावरती. 6च्या मध्ये 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 20 रन ऑन दी बोर्ड. अशाच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. पहिल्या इनिंगच्या डावामध्ये स्वराज्य किंग या टीमने आपल्या नावाचं अधिराज्य गाजवलं होतं. त्याच पद्धतीने सेकंड इनिंगच्या डावामध्ये सह्याद्री स्टार आता मैदानावरती आपला पार्टनर गोलंदाजांचे धंदिरी उडवताना मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल दुहेरी डॉट षटकार.
याही वेळेला सरळ बाटचा वापर करायचा होता. पुन्हा एकदा खालच्या टोला चेंडू लागला आणि चेंडू मध्ये सरळ या ठिकाणी आदरणीय सन्माननीय कल्पेशजी मेहेर सरांचं शुभ आगमन देखील करूया स्पर्धेमध्ये. हार्दिक स्वागतम. लकी पेंटरचे ओनर आपला पाहायला मिळतात कल्पेशजी मेहेर या सरांचा या ठिकाणी मात्र शुभ आगमन होतं त्यांचं देखील करूया स्पर्धेमध्ये. हार्दिक स्वागतम. बॅक टू क्रिकेट. या ठिकाणी फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय बॅकवर स्क्वेअर लेग रिझनला मान वंदन करणारा हा षटकार. षटक संपले 2 महागडा षटक या ठिकाणी गोलंदाज टाकत असताना मैदानावरती पाहायला मिळाला. गोलंदाज आपण पाहिलं जितेंद्र यांच्या माध्यमातून तब्बल धावा खर्च केला एका षटकामागे 20 धावा. दोन षटक संपले गेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामागे 6 दुसऱ्या षटकामागे 20. सरासरी वाढली गेली. 13-13 ची सरासरी या ठिकाणी मेंटेन ठेवली गेली. पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमने आपला आता बॅटचं बिलेट मैदानावरती ओपन केलं गेलं. षटकाराची भाषा ते बोलत असताना या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीनं आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते. मराठा प्रीमियर लीग आपण पाहतो. आदरणीय सन्माननीय प्रफुल्लजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि हँडसम असेल प्रफुल्ल चव्हाण सरांना ज्या पद्धतीनं आयोजन नियोजन पाहायला मिळतोय. एक भगवामय वातावरण. जिथे जिथे नजर देईल तिथे तिथे मात्र भगवा अभिमानानं डोलतंय फळकतोय. भगवा आमचा झेंडा भगवा आमचं रक्त प्राण देऊने राखीतो आम्ही स्वराज्याचे थक्त सडसडत राहू दे मर्द मराठाचं रक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांना प्रेक्षकांना खेळाडूंना मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय. जाऊया बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन दबाव मैदानाच्या आतमध्ये बनवत असताना पाहायला मिळतात. white+1 अशा पद्धतीनं 28 धावा 28 रन ऑन दी बोर्ड. चांगल्या पद्धतीनं लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी पाहायला मिळते. पाटील नेटवर्क हे नाव नाही तर ब्रँड आहे. पालघर जिल्ह्याचा अभिमान पालघर जिल्ह्याचा स्वाभिमान या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या नेटवर्कने 1 लाख परिपूर्ण सबस्क्राईब परिपूर्ण केले गेले त्यावेळेला गुड नाईट टेक तमाशा देख अशा पद्धतीने शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलाय 6 धावन करिता. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल मात्र गुड नाईट टेक या ठिकाणी खेळला गेलाय आणि 6 धावा या ठिकाणी मात्र परिपूर्ण होतील आणि 6च्या मधून धावफलकावरती धावा पण पाहतोय. 34 रन ऑन दी बोर्ड. 34 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पार केलाय. अजूनही अर्धा पल्ला पार करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये 64 धावांचा टार्गेट सेट केलाय. 34 धावा झालेत आता 30 बनवायचे आहेत. यावेळेला चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडू डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेला मात्र चेंडू चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. आणखीन एक डॉट. दोन चेंडू मात्र सलगचे डॉट स्वरूपात पाहायला मिळतो. 34 धावा धावफलक करते पाहायला मिळतात. धावफलक स्थिरावं लागलाय. आता येणारे 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये 30 रनची आवश्यकता. पहिल्या 23 बॉल मध्ये 30 होता आता परंतु 2 डॉट बॉल आल्यात. अशा पद्धतीनं डॉट विकेट या सामन्यामध्ये कंप्लीट करावा लागेल. यावेळेला मात्र मोठा फटका खेळायचा होता. चांगला चेंडू पाहायला मिळतो. आणखीन एक निर्धाव चेंडू डॉट बॉल. काय कमालीची गोलंदाजी कमबॅक कसा करावा तर अशा पद्धतीने करावा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये प्रमुख उदाहरण देत असताना पाहायला मिळतं. सुजित विथ द बॅट विथ द बॉल आपला कामगिरी चांगल्या टप्प्यावरती करत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजूनही मात्र या षटकातील 2 बॉलचा येणं बाकी. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होता. चेंडू क्रमांक 5 फुलटॉस परंतु फुलटॉस बॉल या ठिकाणी मात्र मिस केला गेलाय. गोलंदाजाला या ठिकाणी मात्र षटकार येईल असं वाटलं होतं परंतु या ठिकाणी मात्र गोलंदाजाने डोक्यावरती हात ठेवला परंतु कुठलीही धाव या चेंडूवरती मिळणार नाही. निर्धाव चेंडू डॉट बॉल. काय कमालीची गोलंदाजी सलगचे 4 बॉल डॉट स्वरूपातील या ठिकाणी पाहायला मिळतात. अंतिम चेंडू या षटकातील
येणं बाकी. यावेळेला बॅटची इनसाइड एज, बॉल हवेमध्ये तरंगत होता, परंतु या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक स्लिप मध्ये तैनात होता. त्याने केले मैदानावरती चुकी. मॅचची गोल्डन विकेट सोडली आहे का? तर यस, डेफिनेटली येणारे काळ, येणारे बॉल आपल्याला दर्शवतील की या ठिकाणी मात्र हा सामना कुठल्या बाजूने झुकला जाईल. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय चांगल्या पद्धतीनं ऑनर पाहायला मिळतील. 8 ऑनर, 8 संघ मालक या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिली टीम आपण पाहतोय भवानी फायटर, त्याचे संघ मालक आहेत प्रफुल्लजी चव्हाण सर. दुसरा संघ पण पाहतोय राज मुद्रा, प्रशांत गवारे सर मात्र या संघ मालक पाहायला मिळतील. त्याच्यावर तिसरा संघ आपण पाहतोय सह्याद्री सुपरस्टार देवेश देशमुख सर पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये स्वराज्य किंगचे ऑनर आहेत आदरणीय सन्मान्य सागरजी चव्हाण आणि त्याच्या सोबतीनं मंगेश नांगणे. तदनंतर पाचवे टीम आपल्याला पाहायला मिळते मराठा लॉयन्स, त्यांचे ऑनर आहेत किरण कदम. तदनंतर हिंदवी रॉयल्स या टीमचे ऑनर आहे शैलेश पाटील. तदनंतर सातव्या टीमचे ऑनर आहेत प्रदीप मस्करी, त्यांच्या टीमचं नाव आहे केसरी किंग. आणि आठवा संघ पाहायला मिळतोय संघ मालक संदीप सावलकर, त्यांचे टीमचं नाव आहे छत्रपती चॅम्पियन्स. अशा पद्धतीने 8 संघ मालक या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला बीट केलाय आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषा पलीकडे 4 धावांकरिता या ठिकाणी पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. क्षेत्ररक्षकाला बीट केलं, क्षेत्ररक्षकाला बॉलने टाटा बाय बाय करा. चेंडू मात्र 4 धावांकरिता या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅनला हा चौकार येतो असताना पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईल एक शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक रेडी नव्हते, त्याच्यासाठी मात्र चेंडू मात्र 4 धावांकरिता ट्रॅव्हल डान्सिंग डाऊन द ट्रॅक पाऊलांचा वापर केलाय आणि शॉट मात्र लॉंग ऑफला केलाय. सिंगल रन, सेकंडचा कॉल, डेंजर एंडला थ्रो जरूर झाला, परंतु 2 धावा या ठिकाणी रोखू शकणार नाही आहेत. पुणे एकदा 2च्या मध्ये धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा पण पाहतोय 40 अंकांवरती. अजूनही येणारे 16 बॉल मध्ये रन बनवतो तब्बल 24 धावा. 16 चेंडू मागे 24 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्याकरिता आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना. यावेळेला स्लोवर चेंडू आता सरळ पाठचा वापर केला. चेंडू मध्ये लॉंग ऑनला खेळले, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल रन परिपूर्ण होत आहे. सिंगलच्या मध्ये धावफलक पुणे एकदा आकार घेईल. धावफलकावर धावा 41 अंकांवरती, 41 रन ऑन दी बोर्ड. आपण पाहतोय 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला गौतम, दुसऱ्या साईडला निखिल. गौतमने आतापर्यंत 14 चेंडूचा सामना केला. 14 चेंडू मागे 27 अंकांवरती खेळतात. त्यामध्ये निखिलने मात्र 5 चेंडूचा सामना केला. 5 चेंडू मागे 8 अंकांवरती ते खेळतात. अरुणने आतापर्यंत गोलंदाजीमध्ये धावा खर्च केले, मात्र 3 बॉल मध्ये 7 धावा. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, सरळ चेंडूला फेकून दिलाय. आमच्या समोरच्या कक्षाला मान वंदन करणारा षटकार मराठा प्रीमियर लीग 6. या ठिकाणी मात्र गौतमच्या बॅटला फक्त षटकाराची भाषा बोलायला आवडते की काय, त्याने आतापर्यंत चांगल्या पद्धतीने शॉट खेळल्या गेल्यात. 47 धावा, 47 रन ऑन दी बोर्ड. अजून मात्र या षटकातील 2 बॉलचा खेळ येणं बाकी. गोलंदाज मार्कवरती सज्ज होईल. अरुण टू गौतम हे बॅटल चांगलं रंगणार मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल रन परिपूर्ण होईल, परंतु त्याला काय बीट केलाय. या ठिकाणी मात्र मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगच्या जोरावरती चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे आपण पाहू शकतात. अगदी हाताला स्पर्श केला, तदनंतर चेंडू मात्र लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला गेला 4 धावांकरिता. 51 रन ऑन दी बोर्ड. 51 धावा फलकावरती. या ठिकाणी मात्र सह्याद्री सुपरस्टारच्या डगोमध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहतोय. पुन्हा एकदा सिंगल रन. सिंगलच्या मधून धावफलकावरती धावा पण पाहतोय. 4 षटकाच्या समाप्तीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा. 52 रन ऑन दी बोर्ड. 1 विकेट गमावला गेला. आता मात्र येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन बनवायचे तब्बल 12 धावा.
12 चेंडू मागे 12 धावांची आवश्यकता. बॉल टू इक्वेशन, बॉल टू समीकरण या ठिकाणी या सामन्याचं पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र थोडस विचार विनिमय करतात की कुठला गोलंदाजाला 5वं षटक या ठिकाणी मात्र द्यायचं आहे. त्या गोष्टीची मात्र चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणार टीम स्वराज्य किंग. आता त्यांना किंग बनावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये नावाप्रमाणे कामगिरी केली गेली नाहीये, परंतु येणाऱ्या 12 बॉलमध्ये आपल्या नावाचं अधिराज्य, आपल्या नावाचा वर्चस्व या ठिकाणी मात्र स्वराज्य किंग गाजवेल का हे पाहणं निश्चित असेल. अभिनय तर कभी नाही. आत्ताच याच सामन्यामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. जर या षटकामागे जर कमी धावा आल्या तर अंतिम षटकामागे जास्त धावा राहू शकतात, परंतु जमेची बाब ही आहे की सह्याद्री सुपरस्टार संघाचा स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे गौतम. या हेलिकॉप्टर उडवला, ऑन साईडला फटका फसला, मिस टायमिंग. ज्या खेळाडूची स्तुती केली तो खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर परतात असताना पाहायला मिळतोय. गौतम मॅचची गोल्डन विकेट या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूने स्वतःला संघाला मैदानाच्या आतमध्ये सावरला, आता तोच खेळाडू मैदानाच्या बाहेर परतात असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याला कॅप्चर करत असताना उच्चव यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं लाईव्ह टेलिकास्ट पाटील नेटवर्क ह्या टीमच्या माध्यमातून प्रत्येक फलंदाज आउट झाल्यानंतर त्याला डगआउट परत कॅप्चर करणं, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणं, त्याला देखील कॅप्चर करणं चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते. पाटील नेटवर्क हे नाव सध्या चर्चेत आहे. ज्या पद्धतीनं काम करत असताना प्रत्येक व्यक्ती यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पाटील नेटवर्कचे एक टॅगलाईन आहे, क्वालिटी हीच पाटील नेटवर्कची खरी ओळख आपण पाहतोय. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करत असताना त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. जाऊया बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने. 11 बॉल 12 रनची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट आर्म बॅटर अमृत दाखल झालाय. अमृत आणि त्याच्या सोबतीनं निखिल आहेत. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने खेळ सामन्यामध्ये त्यांना करावं लागेल. 11 बॉलमध्ये 12 रन बनवावे लागतील. गौतमने आपलं काम चांगल्या पद्धतीने केलं आणि तो मात्र मैदानाच्या बाहेर परत लागला. डगआउट मध्ये थोडासा नाराज फॅक्ट पाहायला मिळतोय. पाकडू क्रिकेट मैदानाच्या दिशेने गोलंदाज मार्कवरती सज्ज होतोय. ज्यावेळेला चेंडूला सोडून दिला पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्राच्या मैदानात फलक आकार घेत फलकावरती धाव पण पाहतोय. 53 या अंकावर होते. 53 रन ऑन द बोर्ड. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल लक्षात घ्या. जे मात्र पंचाने मात्र निर्णय सांगितले तोच मात्र आपल्याला निर्णय फॉलो करावा लागेल, दक्षता असू द्या. या ठिकाणी 2 पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका साईडला सचिन यादव सर, त्यांच्या सोबतीनं आशुतोष सिंग अशी 2 पंच पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीनं सडसड रक्त या उन्हामध्ये काम करत असताना यावेळेला मात्र फटका खेळायचा होता ऑन साईडला, परंतु मात्र चेंडू मात्र पडल्यानंतर नॅचरल बाउन्स झाला गेला. पंचांचा इशारा तर 22 च्या माध्यमातून सिंगल रन. आणि या ठिकाणी सिंगल रन परिपूर्ण होतं. सिंगलच्या मधून फलकावरती धावा आकार घेईल. चला आपण मात्र जेवणाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. शाकाहारी जेवण देखील आहे आणि चिकनची देखील भाजी आहे, दक्षता घ्या. प्रत्येक खेळाडूंना विनंती करतो आपण मात्र जेवणाचा लाभ घ्यावा. व्हेज आणि नॉन व्हेज देखील आहे, दक्षता घ्या. याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता, परंतु यष्टीरक्षक बीट्स झालेत आणि त्यानंतर मात्र सिंगल रन परिपूर्ण होता. पुन्हा एकदा पंचांचा इशारा 22 माध्यमातून या ठिकाणी मेन पंच आपल्याला पाहायला मिळतात. सचिन यादव, आशुतोष सिंग
अशी दोन पंचांच्या भूमिकेमध्ये चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेला कव्हर अप करत असताना पंचांच्या माध्यमातून कडक असं ऊन आहे, परंतु आपलं काम चांगल्या पद्धतीने करत असताना पाहायला मिळतोय आणि चांगलं डिसिजन त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये देखील आजच्या दिवसामध्ये देखील देण्यात आलं. यावेळेला अवेम फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर केलाय चेंडू मात्र गल्लीमध्ये ट्रॅव्हल, दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाठला करतात, परंतु या ठिकाणी फुटबॉल क्रिस्टियानो रोनाल्डोची काही क्षणास आठवण करून देणारा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये फुटबॉल या ठिकाणी पाहायला मिळाला काही क्षणामध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जीवाच्या आकत्यानं 2 धावा या ठिकाणामध्ये रोखल्या गेल्या. 2च्या मध्ये फलकावरती धावा 57 रन ऑन दी बोर्ड. अजूनही 7 धावांची आवश्यकता 8 बॉल मध्ये. यावेळेला फटका फर्स्टला मिस टायमिंग. यस डेफिनेटली चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या माध्यमातून चांगला झेल कॅरी केला फलंदाज. कॅच आउटच्या माध्यमातून बाद, विकेट डाऊन. तुला पण सामना ऑन करा. 7 बॉल 7 रनची आवश्यकता. या ठिकाणी अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. चला पंचांचं डिसिजन लास्ट डिसिजन आहे या स्पर्धेमध्ये, दक्षता घ्या. पंचांशी वाद विवाद घालू नका मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ऑन साईडला फटका छान केलाय, सरळ चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटला. 6 धावांकरिता मॅचची हवा टाईट करून हा षटकार. मॅच फिनिश नाहीये अजून, मात्र 6 बॉल मध्ये 1 धावाची आवश्यकता आहे. 6 बॉल 1 रन रिक्वायर्ड टू विन हे समीकरण या ठिकाणी पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच बोथ टीम हा पुढे सामना 2 संघामध्ये पाहणार. एका साईडला छत्रपती चॅम्पियन्स, त्यांच्या विपक्ष संघ हिंदवी रॉयल्स, असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. टॉसची परिपूर्ण प्रक्रिया झालेली आहे. छत्रपती चॅम्पियन्स संघाने टॉस जिंकलाय. बॅटिंग स्वीकारली. हिंदवी रॉयल्स संघाला आमंत्रित केले क्षेत्ररक्षकासाठी. आता 6 चेंडू मागे 1 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता. आपण पाहतोय प्रत्येक सामन्याकरिता मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच देखील ट्रॉफी या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे प्रत्येक सामन्याकरिता. यावेळेला षटकार की चौकार आणि यस डेफिनेटली चेंडू 6 धावांकरिता. विजयच्या पाठमधनं मॅच विनिश करणारा हा षटकार त्यांना पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच 2 संघामध्ये पाहणार. एका साईडला छत्रपती चॅम्पियन्स, त्याच्या विभाग संघ हिंदवी रॉयल्स. नो डाऊट या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार